या दोघी आहेत रितिका आणि काव्या. दोघींचं वय एकच आहे. दोघींचं घर सुद्धा दारासमोर दार. खेळतात एकत्र, जेवतात एकत्र, बागडतात एकत्र. वय सुद्धा त्यांचं एकच आहे. एकीने रबर लावून केस बांधले तर दुसरी लगेच पळत जाऊन आईकडून तिच्या बांधून यायची केस. मैत्रीचा फायदा म्हणजे काव्याला थोडं व्यवस्थित नीट बोलता येत नव्हतं, पण रितिकाने प्रत्येक गोष्ट तिला समजून सांगून प्रत्येक उच्चार नीट बोलायला शिकवले. त्यामुळं आज काव्या एकदम चांगलं बोलू शकते. खेळता खेळता दोघींच्या मनात आलं की आपण बांगड्या घालायच्या, गळ्यातले नेकलेस घालायचे. दोघींची पण आई ऑफिसला गेलेली असायची, त्यामुळे ओरडायला कोणीच नसायचं. आजीचं कोणी ऐकत नाही. दोघींनी सगळ्या बांगड्या एकमेकींच्या घालून, गळ्यात घालून खाली खेळत बसलेल्या. एवढं सुंदर होतं ते दृश्य. मला तर अगदी डोळ्यात साठवून ठेवू वाटत होतं. खूपच